देतो आपण, पण नेमकं दुकानात प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं बघा. मग जर तुमच्या एरियात जास्त मोस्टली जर कपड्यांमध्ये जर तुम्हाला साडीचा व्यवसाय करायचा असेल तर कारण काय असतं ना, कस्टमरची मेंटॅलिटी अशी असते की बापरे बॉक्स पॅकिंग हे 500चं असेल की 1000चं असेल, पण तुम्हाला जर एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये जर घ्यायचं असेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये. मंडळी, तुमच्यासाठी मी हा खास तुमच्यासाठीच आणलाय जे नवीन बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा बाळगत आहे किंवा घरून एखाद्या महिलेला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, खास त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ आणलाय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. मी जे काही थोडेसे तुमच्यासाठी रूल्स सांगणार आहे की तुम्हाला दुकान कसं चालू करू शकता किंवा कसं आपल्याला बिझनेस आपला पुढे जाणार आहे, त्या पद्धतीने मी थोडेसे तुम्हाला रूल्स सांगणार आहे, काही नियम सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर चला मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला दुकान चालू करायचं असेल किंवा फर्स्ट तुमच्या डोक्यात आलं की दुकान स्टार्ट करायचं, नेमकं पण दुकान स्टार्ट तर करायचंच आहे आपल्याला, पण नेमकं कुठला एरिया, कसा एरिया आपण शोधणार. मंडळी, असा एरिया पाहिजे आपल्याला की ज्याच्यात म्हणजे असं भाजीपाला वगैरे घ्यायला जातो तो एरिया कसा गर्दीचा असो, खूप तिथं म्हणजे रश असतं, त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणीही लावू शकता. नाहीतर मग असं एखादं ठिकाण असं शोधा की जिथं खूप म्हणजे प्रवासाचे लोक येत जात असतील किंवा वॉकिंग डिस्टन्स वगैरे व्यवस्थित असेल, त्या एरियात पण तुम्ही दुकान लावू शकता. त्याच्याने काय असतं माहिती का, ऍटलिस्ट कस्टमर व्हिजिट थ्रू तरी आपल्या दुकानात येतं, बरोबर. निदान काही कस्टमर असतात की बाबा लावले, नवीन दुकान दिसते तर एकदा जाऊन बघूया की नेमकं काय काय व्हरायटीज आहे, त्या हेतूने पण कस्टमर येतात. आपण स्वतःही एखादं आपल्याला नवीन दुकान दिसलं तर ऍटलिस्ट बघू तर कसं आहे, तिथे काही काही व्हरायटीज आहे, आपण असं म्हणतात, आपण स्वतःही म्हणतो, तसं कस्टमर पण आपल्याकडे येईल. आणि सेकंड थिंग म्हणजे दुसरं असं आहे की कस्टमर, आता तुम्ही दुकान टाकलं त्या एरियात, ठीक आहे ना, दुकान तर टाकून देतो आपण, पण नेमकं दुकानात प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं बघा. म्हणजे आता एरिया मी तुम्हाला सांगितला, त्याच पद्धतीने तुम्हाला पण दुकानाच्या आजूबाजूचा एरिया तुम्हाला पहिले ओळखावं लागेल की दुकानात आपण साडी ठेवू, सूट ठेवू, लेहंगा ठेवू, लेगीस ठेवू, काय म्हणजे काय ठेवू आपण. जर तुमच्या एरियात जास्त मोस्टली जर कपड्यांमध्ये जर तुम्हाला साडीचा व्यवसाय करायचा असेल तर साडी असं आहे की साड्या 12ही महिने चालत असं. म्हणजे आता लेगीज हे पण अशी गोष्ट आहे, लेगीज पण आपल्याला डेली वेअर साठी हवे असते, मॅचिंगचं कलेक्शन तुम्ही ठेवू शकता. म्हणजे की एरियात 99% आपल्याकडे साड्या वेअर करणारे दिसतात आणि ज्या लेडीज असतात त्या 99% साड्याच वेअर करतात. आजकालच्या 50% लेडीज लोक आहेत ड्रेसेस यूज करतात, पण कसे मोस्टली आपलं कल्चरच आहे साडी वेअर करायचं, त्याच्या हिशोबाने तुम्ही साडीचा बिझनेस करू शकता. आता तिसरा रूल असा आहे, समजा तुम्ही दुकानात साडीचं ठेवलं, साडीचं ठेवल्यानंतर आपण त्याच्यात कुठली कुठली व्हरायटीज ठेवू शकतो बघा. प्रिंटेड आहे, डायड फॅन्सी आहे, कॅटलॉग पीसेस आहे, त्याच्यानंतर हेवी वर्कच्या साड्या आहेत, बनारसी सिल्क आहे आणि आपल्या सर्वात सगळ्यांचं फेवरेट म्हणजे काठपदराचं कलेक्शन. तर तुम्ही असे कलेक्शन ठेवू शकता. म्हणजे थोडे थोडे सगळे कलेक्शन जर ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट असतं बघा. काही डेली वेअर साठी येतील, काही जे लग्नांना आहेर देण्यासाठी म्हणजे द्यायचे व या हिशोबाने येतील, किंवा काही म्हणतील की आम्हाला कोणाला गिफ्ट करायचे त्या हिशोबाने येतील. तर तुम्ही बॉक्स पॅकिंग पण ठेवू शकता. जसं हे तुम्ही बघू शकता, छानपैकी बॉक्स पॅकिंग आहे आणि याच्यात तुम्हाला मार्जिन ही मिळते. म्हणजे बॉक्स पॅकिंग असते की आपण चांगली मार्जिन पण त्याच्यात कमवू शकतो. कारण काय असतं ना, कस्टमरची मेंटॅलिटी अशी असते की बापरे बॉक्स पॅकिंग हे 500चं असेल की 1000चं असेल, पण तुम्हाला जर एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे एकदा विजिट करू शकता. हा झाला बॉक्स पॅकिंगचा म्हणजे एक रूल मी तुम्हाला तिसरा सांगितला. चौथा रूल असा आहे म्हणजे जर तुम्ही दुकानात ठेवलं, प्रॉडक्ट ठेवल्यानंतर तुम्हाला कस्टमरशी डील कशी करायची, बरोबर. आता तुमचं दुकान टाकलं गेले, व्यवस्थित सजवलं गेले, व्यवस्थित ठेवलं गेले, सगळे सिस्टम व्यवस्थित तुमचं झालंय रेडी. चौथं असं आहे की कस्टमर एंट्री करेल त्यानंतर कस्टमर फर्स्ट तुमचं दुकानच बघणार की कशा टाईपने तुमचं दुकान सजवलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही सेक्शन बनवले आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही सगळे जे प्रॉडक्ट आहे दुकानात कसे ठेवले त्या पद्धतीने तुम्हाला ते कस्टमर तुमचं दुकान पहिले बघेल. नंतर कस्टमरला हाय हॅलो करा, त्यांना चहा पाणी विचारा, जेणेकरून कस्टमरसोबत चांगली बॉन्डिंग बनवा. कारण काय असतं ना, कस्टमरसोबत चांगली बॉन्डिंग बनवली ना तर जो आपल्याकडे चालणार नाहीये माल तो कस्टमर आपल्या बोलण्यावर घेऊन जाईल. इतका विश्वास कस्टमरला दाखवायचा असून आपल्या ज्या अंगात तो पेशंट आहे, बऱ्याचशा म्हणजे महिला येतात आपल्याला खूप कन्फ्युज करतात, हे नको ते नको ते, त्याच्यासाठी पेशंट ठेवायचं. सर्वात मी तुम्हाला सांगते, पेशंट एकदम शांत राहायचं. दुकान जर आपल्याला पुढे वाढवायचं असेल तर आपल्या आतला जो पेशंट आहे ना तो खूप शांत ठेवावा लागतो. त्याच्याने काय होतं, कस्टमर कितीही चिडचिड असलं, कितीही संतापी असलं तर आपण त्याला कंट्रोल करू शकतो. ते झालं. मग तुम्हाला पाचवा रूल सांगते, कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यात किती आहे.
बघा काही लोक येतात व्हिजिट करायचंय बाबा, फक्त मला व्हिजिट करायचंय त्या दुकानात, घेणं न घेणं हे सेकंड थिंग आहे. पण काय असतं, कस्टमरला तुम्ही व्यवस्थित कन्व्हिन्स करा, त्याला सांगा की हा माल अगदी छान आहे, डिझाईन छान आहे, पॅटर्न छान आहे, असं त्यांना म्हणजे सांगा तुम्ही. आणि व्यवस्थित समजवण्याची पण पद्धत हवी असते. दुकान चालू केलं म्हणजे की दुकान टाकल्यानंतरच चालू नाही होत, त्याला बरेचसे दिवस पण लागतात, बरेचसे आपल्याला. आणि सर्वात मेन तर म्हणजे तुम्ही असं ऍडव्हर्टाईज करा, तुमचं दुकान आहे, पोस्टर लावा, लोकांना सांगा. आणि सर्वात मेन म्हणजे युट्यूबवर बी आता खूप फेमस झाले, आणि आजकाल लोक ऑफलाईन कुठेच नाही, सगळे ऑनलाईनच असतात. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवून पण टाकू शकता की आमचं नवीन दुकान आहे असं म्हणून पण तुम्ही म्हणजे सोशल मीडियाचा यूज करू शकता. काय असं ना, नवीन दुकान चालू करण्याचे हे रूल्स मी तुम्हाला थोडेसे सांगितले होते मंडळी. तुम्हाला एकदा व्हिजिट करायचं असेल इथं, तर तरीही तुम्हाला इथं गायडन्स दिली जाते की तुमच्या एरियात काय चालणार आहे, काय नाही चालणार, तेही तुम्हाला इथं आल्यानंतर डिटेल दिली जाते. मराठी सेल्समॅन तुम्हाला दिला जातो, प्रॉपर गायडन्स दिली जाते तुम्हाला, हे सगळे रूल्स आणि अजून काही त्यांच्याकडून ते रूल्स तुम्हाला सांगितले जातात. मंडळी एकदा व्हिजिट करा. जर तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली जावं, एका रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडावं, तर सुरत स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर आहे, रघुकुल टेक्सटाईल मार्केट आहे, 17 नंबर लिफ्टने 4थ्या फ्लोअरवर तुम्हाला जालान मेगा मार्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर नका करू, एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जोडा, बिझनेस आपला पटापट चालू करा. अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.